कालपासून जेव्हा सुनेत्राताई पवार शपथ घेणार म्हटलं की खूप वेगवेगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये फिरताय. सुनेत्रा वहिनींनी कसा गेम पलटवला, बाप लेकीचा गेम उलटवला, सुप्रिया सुळे यांचा गेम फसला, शरद पवारांचा डाव उलटवला वगैरे वगैरे असे बरेच व्हिडिओ तुम्ही बघत असाल. पण एक साधी गोष्ट या लोकांना लॉजिक कळत नाहीये. पवार कुटुंब महाराष्ट्राच्या प्रत्येक दुःखामध्ये उभं राहिलंय, ते किल्लारीच्या भूकंपापासून ते आत्तापर्यंत. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, अरे गावात कोणी आपले एक्सपायर झालं तर तिथं आपण आपले सगळ्या गोष्टी सोडून तिथे जातो, त्या कार्यक्रमात थांबतो, लोकांना मदत करतो आणि काम संपलं की आपण तिथून निघतो आणि आपापल्या कामाला लागतो. त्यानंतर तिथे काय निर्णय घ्यायचा हे संबंधित व्यक्ती बघत असतात. परंतु कालपासून काही उतावळे नवरा ते गुडघ्याला बाशिंग असले काही भंगार लोक तयार झालेले आहेत, जे सांगतायत की शरद पवारांचा डाव उलटला, सुप्रिया सुळेंचा उलटला. असं काहीही नसतं. सुनेत्राताई आणि अजितदादा यांचा एक वेगळा पक्ष आहे. त्या पक्षाबद्दल निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत. त्या पक्षाचे काही नेते आहेत, त्यांची स्वतःची एक टीम आहे आणि ते ज्या कुटुंबात जन्माला आलेले होते ते म्हणून शरद पवारांचं तिथं जाणं कर्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट, अजित पवार हे उभ्या महाराष्ट्राचे नेते होते, त्यामुळे तिथे भाजप असतील, शिंदे गट असेल, उद्धव ठाकरे गट असेल, एमआयएम असेल, सगळे लोक तिथे प्रेझेंट होते. आणि त्यामुळे मग तिथे सगळे प्रेझेंट असलेले काय तिथे काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनायला गेलेले होते का, सत्ता पलटवायला गेलेले होते का? हा साधा सेन्स आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला गेलं हे मान्य आहे, परंतु जनता त्याच्यापेक्षा 10 पट रसातळाला गेली की काय, असले हे भंगार व्हिडिओ बघून असं आता वाटतंय. तर किमान आमची सगळ्यांना विनंती आहे, असले फालतू गोष्टी बनवून या महाराष्ट्राच्या राजकारणाला अजून गचाळ बनवण्याचा किंवा लोकांच्या जनमानसामध्ये या लोकांबद्दल अत्यंत तिढीक निर्माण करण्याचा इतका घाणेरडा प्रयत्न कृपया करू नका, ही विनंती.